छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आता बघा आपण पूर्णपणे रायगड चढून आज सर केलेला आहे बघा। हा रायगडावरचा आपल्याला पहिला स्पॉट पाहायला भेटतो। या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं बघा। हत्ती तलाव म्हटलं तर पूर्वी गडावरती दोन हत्ती होते बघा। मग मनामध्ये शंका निर्माण होते, आपण दोन पायाची माणसं पायथ्यापासून माथ्यावरती आलो, आपली दमछाक झाली का? मग चार पायाच्या हत्ती गडावरती आणणं शक्य होतं का? नव्हतं बघा। दूरदृष्टी गनिमी कावा, कधी गनिमी काव्याने पद्धत चालवली जायची। हत्तींची वाढ 3 ते 4 वर्षामध्ये होते। गड बांधण्यासाठी 14 वर्ष लागली बघा। ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळी हत्तींची पिल्ले पालखीमध्ये बसवली, गडावरती आणली, त्यांचं पालन पोषण गडावरती केलं। अंघोळ करण्याची, पाणी पिण्याची ठिकाण इथे होती, म्हणून या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं नाव दिलं बघा। अशी रायगडावरती मोठमोठे 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या अशा आपल्याला 100 एकराच्या परिसरामध्ये पाहायला भेटतात बघा। मग गड बांधण्यासाठी 14 वर्ष लागली। 14 वर्षामध्ये गडावरती बांधले काय तर अशी मोठमोठे 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत आणि 350 इमारती। मग 350 इमारतीला लागणारा दगड हा पायथ्यापासून माथ्यावरती आणणं शक्य होता का? नव्हता। दूरदृष्टी गनिमी कावा, उतरत्या भागाला आडवी भिंत बांधली, ह्याच्यामध्ये पाणी अडवलं आणि यातून जो दगड काढला हा बांधकामासाठी वापरला बघा। एका दगडामध्ये 2 पक्षी, पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबवली। त्यामध्ये मोठमोठे 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, ज्यातून दगड निघाला हा बांधकामासाठी वापरला बघा। एका दगडामध्ये 2 पक्षी ना, पाणी अडवा पाणी जिरवा, बांधकामास दगडही झाला बघा। त्यातलंच हे पहिलं तलाव पाहायला भेटलं। या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं बघा। आता रायगडावरचं सर्वात मोठं तलाव पाहण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे। तीर्थ गंगासागर तलाव पाहण्यासाठी आपण पुढे जाऊया। बोला छत्रपती शिवाजी